नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत पावभाजी. तर त्यासाठी घेतलेल्या आहेत पावभाजीच्या सगळ्या भाज्या मी कट करून आणि ते कुकर घेतलं, त्यामध्ये बटर आणि तेल टाकलं आणि त्यानंतर जिरेचा तडका दिला, थोडासा पावभाजी मसाला, त्यानंतर इथे बटाटे टाकले, त्यानंतर कांदा, फ्लावर, थोडेसे फ्रोझन वाटाणे आणि टोमॅटो एक टाकलेला आहे अर्धा चिरून. तर आपल्या भाज्या बुडतील एवढंच पाणी टाकायचं त्यामध्ये आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. छान असे आपल्या भाज्या शिजल्यानंतर त्याला स्मॅश करून घ्यायच्या. त्यानंतर एका कढईमध्ये बटर घेतलेले मी आणि थोडंसं तेल पण घेतलं त्यामध्ये. त्यानंतर कांदा पहिल्यांदा परतून घेतला, नंतर टोमॅटो परतून घेतला, नंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट परतून घेतली. त्यानंतर एक पावभाजी मसाल्याचं छोटंवालं पॅकेट टाकलं. त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर आणि तरीसाठी बॅडगी मिरची पावडर टाकली. त्यानंतर आपली जी भाजी आहे ती टाकली. पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी आहे तशी करून घ्यायची आणि भाजी शिजल्यानंतर शेवटीला बटर टाकलं. त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि पावभाजी मसाला टाकला तर आपली छान पावभाजीची भाजी तयार झाली. त्यानंतर तर पाव इथं मी मसाला टाकून फ्राय करून घेतलेले आहेत. तर छान असं